नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या टी ए मोटिवेशनवर। हा व्हिडिओ कृपया स्किप करू नका। आज आपण संस्कार या विषयावर सविस्तरपणे बोलणार आहोत। संस्कार म्हणजे नेमकं काय? संस्कार फक्त धार्मिक विधी आहेत का, की ते आपल्या रोजच्या वागणुकीतून, विचारात आणि जीवनशैलीतून दिसून येतात? माणसाचं आयुष्य घडवण्यात संस्काराची भूमिका काय आहे, हे समजून घेणं आजच्या काळात अत्यंत गरजेचं झालं आहे। संस्कार हा शब्द ऐकला की अनेकांच्या मनातून पूजा, विधी, मंत्र, परंपरा याचं चित्र उभं राहतं। पण संस्कार याचा अर्थ इतक्यावरच मर्यादित नाही। संस्कार म्हणजे मनावर उमटलेले, लहानपणापासून आपण जे पाहतो, जे ऐकतो, जे अनुभवतो, त्यातून आपल्याला मनावर जे प्रभाव पडतात तेच संस्कार होतं। हे संस्कारच पुढे आपल्या विचारांची दिशा ठरवतात, आपल्या निर्णयांना आकार देतात आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाची जळंघळण करतात। माणूस जन्माला येतो तेव्हा तो कोऱ्या पाटीसारखा असतो। त्या पाटीवर पहिली अक्षरं कोरली जातात, ती घरातून। आईवडिलांचं वागणं, त्यांची भाषा, त्यांचा संयम, त्याची मूळ व्यवस्था हे सगळं मूळ नकळत आत्मसात करतं। आईवडील जे सांगतात त्यापेक्षा ते जे करतात त्याचा प्रभाव मुलांवर जास्त असतो। म्हणूनच घरातले संस्कार हे शब्दांपेक्षा कृतीतून दिले गेले तर ते अधिक खोलवर रुजतात। संस्कारची सुरुवात घरातून होते, पण त्यांची वाढ समाजात होते। शेजार, नातेवाईक, शाळा, शिक्षक, मित्रमंडळी, आजूबाजूचं वातावरण हे सगळं मिळून माणसाच्या संस्काराची घडण करतं। शाळेत फक्त अभ्यासक्रम शिकवला जात नाही, तर शिस्त, वेळेचं महत्त्व, सहकार्य, स्पर्धा, अपयश स्वीकारणं, यश नम्रतेने पचवणं हेही शिकवलं जातं। हे सगळेही संस्कारच असतात। संस्कार म्हणजे फक्त चांगल्या सवयी नाही, तर योग्य अयोग्याची जाणीव। काय बोलावं, काय बोलू नये, कसे वागावं, कसं वागू नये, कुठे थांबावं, कुठे पुढे जावं, हे संस्कारच शिकवतात। पैसा, सत्ता, शिक्षण यापेक्षा माणसाची खरी ओळख त्याच्या संस्कारावरून होते। संकटातही जो माणूस आपलं मूल्य सोडत नाही तो संस्कारवान मानला जातो। आजचा काळ हा वेगळाच आहे, स्पर्धेचा आहे। इथे यश महत्त्वाचं झालं आहे, पण या यशाची किंमत काय आहे याचा विचार कमी केला जातो। याच ठिकाणी संस्काराची गरज सर्वाधिक जाणवते, कारण संस्कार नसतील तर यश माणसाला अहंकारी बनवू शकतं, पण संस्कार असतील तर यश माणसाला जबाबदार बनवतं। संस्कार आणि शिक्षण यामध्ये फरक आहे। शिक्षण माणसाला नोकरीसाठी पात्र बनवतं, पण संस्कार माणसाला जीवनासाठी पात्र बनवतात। उच्च शिक्षण घेतलेला माणूसही जर असंवेदनशील असेल, प्रामाणिक नसेल, तर त्याचं शिक्षण अपुरं ठरतं। उलट कमी शिकलेला माणूसही जर प्रामाणिक असेल, कर्तव्यदक्ष आणि माणुसकी जपणारा असेल, तर तो समाजासाठी आदर्श ठरतो। संस्कार हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होतात। आज आपण जे आहोत त्यामागे आपल्या पूर्वजांचे संस्कार आहेत। त्यांनी आपल्याला शिकवलेल्या मूल्यांवर, परंपरे, नीती, नियम नकळत पुढे चालवतो। त्यामुळे आज आपण कसे वागतो याचा परिणाम उद्याच्या पिढीवर होणार आहे, हे लक्षात ठेवणं फार महत्त्वाचं आहे। आजच्या डिजिटल युगात मुलं लहान वयातच मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडियाचा संपर्कात येतात। माहितीचा पूर आहे, पण मुलांची कमतरता जाणवते। अशा वेळी संस्कार देणं अधिक कठीण पण अधिक आवश्यक झालं आहे, कारण बाहेरील जग जे शिकवतं त्याला तोलून धरण्यासाठी घरातून मिळालेले मजबूत संस्कार हवे असतात। संस्कार म्हणजे फक्त परंपरा जपणं नाही, तर काळानुसार योग्य बदल स्वीकारणंही आहे। जुन्या विचारांना चिटकून राहणं म्हणजे संस्कार नव्हे। जे योग्य आहे ते स्वीकारणं आणि जे अयोग्य आहे ते सोडणं हे खरे संस्कार। माणुसकी, समता, आदर, सहिष्णुता हे मूल्य काळाच्या पलीकडची आहेत। तीच संस्काराची खरी ओळख आहे। संस्कार माणसाला अत्यंत मूर्ख करतात, स्वतःकडे पाहायला शिकवतात, चूक झाली तर ती मान्य करायचं धैर्य देतात, दुसऱ्यांच्या दुःखाशी एकरूप होण्याची संवेदनशीलता देतात, स्वार्थाच्या पलीकडे जाऊन विचारांची करण्याची ताकद देतात। म्हणूनच संस्कार असलेला माणूस समाजात कुठेही गेला तरीही तो स्वतःची ओळख निर्माण करतो। आज समाजात अनेक समस्या दिसतात, अहिष्णुता, हिंसा, भ्रष्टाचार, स्वार्थ या सगळ्यांचं मूल्य कुठेतरी संस्काराच्या अभावात आहे। नियम, कायदे, शिक्षा यांची गरज असतेच, पण त्याहीपेक्षा गरज असते ती अंतःकरणातून येणाऱ्या योग्य अयोग्याच्या जाणीवेची। ही जाणीव संस्कारातूनच येते। संस्कार म्हणजे केवळ मोठ्यांचा आदर करणं नाही, तर लहानांशी प्रेमाने वागणंही आहे। स्त्री पुरुष समानता मान्य करणं, प्रत्येक व्यक्तीचा सन्मान करणं, मतभेद असले तरी माणूस म्हणून नातं जपणं हे सगळं संस्कारातूनच येते। संस्काराचा परिणाम लगेच दिसत नाही, ते बीजासारखे असतात। योग्य वेळी योग्य परिस्थितीत ते अंकुरतात। कधी
कधी मोठ्या निर्णयाच्या वेळी ते आपल्याला योग्य मार्ग दाखवतात. म्हणूनच लहानपणी दिलेले संस्कार आयुष्यभर सोबत राहतात. शेवटी एवढंच म्हणावंसं वाटते की पैसा, प्रतिष्ठा, यश हे सगळं येतं आणि जातं, पण संस्कार हे आयुष्यभर सोबत राहायला, तेच माणसाला माणूस बनवतात, तेच समाजाला दिशा देतात आणि तेच पुढच्या पिढीसाठी भक्कम पाया घालवतात. संस्कार ही केवळ संकल्पना नाही, तर ती एक जबाबदारी आहे. स्वतःपुरती नाही, तर संपूर्ण समाजासाठी. आणि ही जबाबदारी प्रत्येकाने आपल्या आयुष्यात, आपल्या वागण्यात, आपल्या विचारात निभावली तरच एक सुसंस्कृत समाज घडू शकतो. आजचा काळ वेगाचा आहे. इतक्या झपाट्याने होत आहे बदल की माणसाला थांबून विचार करायलाही वेळ मिळत नाही. तंत्रज्ञान, पैसा, सुविधा, करिअर, स्पर्धा सगळं काही वाढत चाललेलं आहे. पण या सगळ्या प्रगतीसोबत एक गोष्ट हळूहळू कमी होत चालली आहे, ती म्हणजे संस्कार. आणि जेव्हा संस्कार कमी होतात तेव्हा समाज अस्थिर होतो. संस्कार म्हणजे नेमकं काय हे आपण आधी समजून घ्यायला हवं. संस्कार म्हणजे नियमांचा संच नाही, तर एक अंतर्गत शिस्त आहे. कोणी पाहत नसतानाही योग्य ते करण्याची सवय म्हणजे संस्कार. भीतीपोटी नव्हे, तर समजुतीपोटी योग्य वागणं म्हणजे संस्कार. आज माणूस कायद्याने खूप सुरक्षित आहे, पण मनाने अस्वस्थ आहे. कारण कायदा बाहेरचं वागणं नियंत्रित करतो, पण संस्कार आतलं वागणं घडवतो. जिथे संस्कार मजबूत असतात तिथे नियमांची गरज कमी लागते. आज यशाची व्याख्या बदलली आहे. पैसा, पद, प्रसिद्धी यालाच यश मानलं जातं, पण या यशामागच्या जाण्याकडे, नादात माणूस काय गमावतो याकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. नाती तुटत आहेत, विश्वास कमी होत आहे, संवेदनशीलता हरवत चालली आहे. हे सगळं संस्काराच्या अभावाचं लक्षण आहे. संस्कार माणसाला थांबवायला शिकवतात, निर्णय घेण्याआधी विचार करायला शिकवतात. आज अनेक निर्णय घाईघाईत घेतली जातात, रागात, अंधकारात, स्पर्धेत. पण संस्कार असलेला माणूस भानेवर नव्हे, तर विवेकावर निर्णय घेतो. आजची पिढी हुशार आहे, माहितीपूर्ण आहे, आत्मविश्वास आहे, हे सगळं चांगलंच आहे. पण हुशारीला जर माणुसकीची जोड नसेल तर ती घातक ठरू शकते. कारण बुद्धी दिशा देते, पण संस्कार मर्यादा ठरवतात. संस्कार माणसाला मीच्या पलीकडे जायला शिकवतात. आज प्रत्येकजण सभोवतालीच जगतोय. माझं करिअर, माझं यश, माझं सुख, माझा समाज म्हणून टिकायचं असेल तर आपण ही भावना जिवंत ठेवावी लागते. ही भावना संस्कारातूनच येते. आज नात्यांमध्ये दुरावा वाढतोय, संवाद कमी होतोय, सहनशीलता कमी होत चालली आहे. थोडासा मतभेद झाला तरी नाती तुटतात, कारण ऐकून घेण्याची, समजून घेण्याची तयारी कमी झाली आहे. संस्कार माणसाला ऐकायला शिकवतात, फक्त बोलायला नाही. डिजिटल युगात माणूस सतत जोडलेला आहे, पण तरीही एकटेपणा वाढतोय. स्क्रीनवर हजारो लोक असतात, पण मन मोकळं करायला कुणीच नसतं. कारण खरे नाते तयार होण्यासाठी वेळ, संयम आणि आपुलकी लागते. ही सगळं मूल्य संस्कारातूनच येतात. संस्कार माणसाला अपयश स्वीकारायला शिकवतात, पण अपयश म्हणजे लाज मानली जाते. पण अपयशातून शिकणं, पुन्हा उभं राहणं, स्वतःवर काम करणं, हे सगळं संस्कार असलेला माणूस करू शकतो. कारण त्याच्यासाठी अपयश हा शेवट नसतो, तर एक धडा असतो. आज समाजात अहिष्णुता वाढते. मत वेगळं असेल तर माणूस शत्रू मानला जातो, पण संस्कार माणसाला मतभेद आणि मनभेद यातला फरक शिकवतात. विचार वेगळे असू शकतात, पण माणूस म्हणून आदर टिकवणं हे संस्कार शिकवते. म्हणजे काय हे समजून घेतलं, आणि आज आपण समजून घेणार आहोत संस्कार प्रत्यक्ष आयुष्यात कसे दिसतात. संस्कार बोलण्यात नसतात, ते वागण्यात दिसतात. आणि हेच खरे संस्कारी नाना या व्यक्तिमत्वातून स्पष्टपणे समजतं. संस्कारी नाना म्हणजे केवळ एक व्यक्ती नाही, तर एक जिवंत उदाहरण आहे. साधेपणा, शिस्त आणि माणुसकी याचा सुंदर संगम म्हणजे नानांचं आयुष्य. त्यांना कधी मोठेपणा मिळवला नाही, कधी स्वतःची जाहिरात केली नाही, पण तरीही लोकांच्या मनात त्यांना आपोआप मिळत गेला मान. कारण खरे संस्कार गोंगाटा करत नाही, ते शांतपणे आपली छाप सोडतात. संस्कारी माणूस ओळखायचा कसा, तर तो शब्दांपेक्षा कृतीवर जास्त विश्वास ठेवतो. नानांचं आयुष्य हेच शिकवतं. त्यांनी मोठमोठ्या गोष्टी सांगण्यापेक्षा लहान कृतीतून संस्कार दाखवले. वेळेचं भान, शब्द जपून वापरणं, समोरच्या माणसाला सन्मान राखणं, या सगळ्या गोष्टी त्यांच्या स्वभावात घट्ट रुजलेल्या होत्या. नानांना पैसा, पद किंवा प्रसिद्धी याचा कधीच गर्व नव्हता. उलट जबाबदारी वाढत गेली तसं त्यांचं वागणं अधिक नम्र होत गेलं. कारण नम्रता ही कमकुवतपणाची नाही, तर मजबूत संस्काराची निशाणी असते. ज्याला स्वतःची किंमत माहीत असते त्याला ती सांगावी लागत नाही. संस्कारी नाना कायम एकच गोष्ट म्हणायची, माणूस म्हणून नीट राहा, बाकी सगळं आपोआप येतं. आज अनेक जण आधी यशस्वी व्हायचं ठरवतात आणि मग चांगला माणूस बनण्याचा विचार करतात, पण नानांनी आधी चांगला माणूस बनवण्यावर भर दिला आणि मग त्यांचं यश टिकाऊ ठरलं. संस्कार म्हणजे फक्त मोठ्यांना मान देणं नाही, तर गरज असताना कुणाच्या पाठीशी उभं राहणंही आहे. नानांना अनेक वेळा कुठलाही गाजावाजा न करता लोकांना मदत केली. नाव नको, कौतुक नको, फक्त मनाचं समाधान पुरेसं, ही त्यांची कृती ओळखू येते. हेच खरे संस्कार. त्यांची शिस्त ही भीतीवर आधारित नव्हती, तर
समजुतीवर आधारित होती. त्यांना कधी आवाज चढवून आपलं म्हणणं लादलं नाही. शांतपणे पण ठामपणे बोलणं हेच त्यांचं वैशिष्ट्य होतं. आज जिथे ओरडणं म्हणजे ताकद मानली जाते, तिथे नानांनी शांतपणातून ताकद म्हणजे काय ते दाखवून दिलं. नानांच्या वागण्यात एक सातत्य होतं. घरात, समाजात, कामाच्या ठिकाणी सगळीकडे तेच होते. कारण ज्यांचे संस्कार खरे असतात त्यांना वेगळे मुखवटे घालावे लागत नाही. दुट्टीपणा हा संस्काराच्या अभावाचं लक्षण आहे. आजची पिढी वेगाने पुढे चालली आहे, हे नक्कीच चांगलं आहे. पण वेगासोबत दिशा नसेल तर प्रवास भटकतो. नानांचं आयुष्य हीच दिशा दाखवतं. कसं पुढे जायचं, पुढे गेल्यावर कसं वागायचं हे त्यांनी आपल्या कृतीतून शिकवलं. संस्कारी नाना आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट शिकवतात. मोठेपणा पदात नसतो, तो विचारात असतो. अधिकारात नसतो, तो जबाबदारीत असतो. आणि बोलण्यात नसतो, तो कृतीत असतो. अशा समाजाला अशा संस्कारी लोकांची गरज आहे, जे फक्त बोलत नाही तर जगून दाखवतात, जे इतरांना दोष देण्याआधी स्वतःकडे पाहतात. संस्कारी नाना हे त्याचं जीवन उत्तम उदाहरण आहेत. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या टी ए मोटिवेशन चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये संस्कार असे लिहा.